अनुवाद कोण करतंय? हॅलो. हा हॅलो. हा तर आपण कालच्या तासामध्ये आपला आपण म्हणजे हे गेलो होतो. आवाज तुमचा नीट येत नाही सर. हा जरा खरखर जास्त येते. तुम्ही कुठं हा रोडवरती आहेत का? ठीक आहे राहू द्या. मग थोडं जागेवर असाल तर करा, म्हणजे ऐकू तर आलं पाहिजे ना प्रत्येकाला. ठीक आहे. दुसरं कोण करतंय कालच्या केलेल्यापैकी सोडून? हा सर, काल हा आपण आसन हे पाहिलं. त्या आसन याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, व्यायामात्मक आसन आणि ध्यानात्मक आसन. व्यायामातला त्याच्यामध्ये शारीरिक आसन असंही म्हटलं जातं. ध्यानात्मक आसन आणि व्यायामात्मक आसन असे 2 प्रकार पाहिलेत. त्याच्यामध्ये व्यायामात्मक आसन याच्यामध्ये 4 प्रकार: पाठीवर करावयाचे असणे, पोटावर करावयाचे असणे, बसून करावयाचे असणे, उभा राहून करावयाचे असणे. ठीक आहे. ठीक आहे. आणखीन कोण बोलणार आहे? हे संतोष भोसले, तुमचा व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ कोणाचा चालू आहे? संतोष. आणखीन कोण करणार आहे दुसरा नाव? ठीक आहे. चला, तर या अगोदर आपण अष्टांग योग मधील यम, नियम आणि आसन हे पहिले 3 तत्व बघितले आपण. आज आपण त्याच्या पुढचा अंग म्हणजे प्राणायाम पाहणार आहोत. हे बघा, काल प्रत्येकाला सांगितलं होतं मी की झालेल्या क्लास बद्दल थोडं तरी लिहून घ्या, किंवा त्याबद्दल 1 ते 2 मिनिटं तरी आपल्याला बोलता आलं पाहिजे, किंवा काय समजलंय तेवढं तरी सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आजचा जो विषय आहे आपला तो आहे प्राणायाम. जशी पहिली 3 अंग अष्टांग योगातली आहेत, तसंच हे सर्वात महत्वाचं आणि 4थं अंग म्हणजे प्राणायाम. प्राणायामचा अर्थ काय? तर प्राण म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या, मग प्राणायामचा अर्थ कळेल. प्राण म्हणजे आपल्या शरीरात जो आपण जिवंत राहण्यासाठी लागतो त्याला आपण प्राण म्हणतो ढोबळमानानं. हे पहा, आपण बघतो, ऐकतो, चालतो, बोलतो, ह्या सगळ्या क्रिया कधी होतात आपल्यात? आपल्या शरीरात प्राण असेल तर. आणि आपल्या शरीरातला जर प्राण निघून गेला तर डोळे असून आपल्याला दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, किंवा कुठलीही शरीराची क्रिया आपण आपल्या शरीरात प्राण नसल्यानंतर करू शकत नाही. म्हणजे प्राण म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला कळलं. प्राण म्हणजे एक अशी ऊर्जा आहे की जी आपले शरीर चालवण्यासाठी आपल्याला लागतं, किंवा प्राण ऊर्जा आपल्या शरीरात असेल तरच आपण जिवंत आहोत असं समजतो. ज्या वेळेस आपल्या शरीरातनं आपला प्राण निघून जाईल त्यावेळेस आपल्याला मृत घोषित केलं जातं, किंवा त्यावेळेस आपल्याला आपलं नाव सुद्धा दिलं जात नाही, बॉडी म्हटलं जातं. तुम्ही बघता की जी मृत माणसं आहेत त्याला त्याच्या नावानं
हाक मारण्यापेक्षा बॉडी आली का, बॉडी गेली, बॉडी आणायला लागलेत असं संबोधलं जातं. म्हणजे आपलं नाव सुद्धा कुठवर आहे, तर आपल्या शरीर आहे तोपर्यंत किंवा शरीरात आपल्या प्राण आहे तोपर्यंत. आणि हा आपल्या शरीरात असणारा प्राण, ते प्राण आयाम, आयाम या शब्दाचा अर्थ साठवणे किंवा संचय करणे. म्हणजे आपल्या शरीरातला प्राण साठवणं किंवा संचय करणं यालाच आपण प्राणायाम म्हणतो. आणि ह्या प्राणायामाबद्दल आज आपल्याला शिकायचं आहे. जसं अष्टांग योगातील यम, नियम हे पहिली 2 अंग होते किंवा आसन हे तिसरं होतं, त्याचप्रमाणे प्राणायाम हे 4थं अंग आहे. आता प्राणायामचा अर्थ कळला तुम्हाला. प्राणायाम म्हणजे आपल्या शरीरातील प्राणाचा साठा किंवा संचय करणे. प्राणायामावरच आपलं सगळं पुढचं कार्य चालतं. तर आपण या प्राणायामाबद्दल शिकणार आहोत. प्राणायाम म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला ढोबळ आणि ही प्राणशक्ती जी आहे ती हवेद्वारे आपल्याला मिळते. जसं पंचनी आपला जीव म्हटलाय किंवा हे स्थूल शरीर म्हटलंय. हे स्थूल शरीर कशापासून बनलंय, तर ह्या पंचमहाभूतापासून. आणि पंचमहाभूत कोणते, तर ते पुढे येणार आहे तुम्हाला. पंचमहाभूत कोणते ते थोडक्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ह्या 5 महाभूतापासून आपलं शरीर बनलंय. आणि हे शरीर चालण्यासाठी आपल्याला प्राण आवश्यक आहे. सर्वात महत्वाचा अगोदर काय असेल, तर प्राण. परत पुढं प्राणाचे 5 प्रकार आहेत, उपप्राणाचे 5 प्रकार आहेत, ते आपण नंतर पाहणार आहोत. आज फक्त आपण प्राणायाम बद्दल पाहणार आहोत. तर प्राणायाम म्हणजे काय तुम्हाला ढोबळमानाने कळलंय की आपल्या शरीरातली असणारी एक ऊर्जा जी आपल्याला जिवंत ठेवते किंवा त्या ऊर्जेनं आपल्या शरीराचं सगळं कार्य चालतं, त्याला आपण प्राणायाम म्हणूयात. आता हे प्राणायाम म्हणजे काय, किती, कसे करायचे हे आज आपण सगळं पाहणार आहोत आजच्या क्लासमध्ये. प्राणायाम याचा अर्थ काय, थोडक्यात ह्या 2 गोष्टीवर नियंत्रण मिळवणं म्हणजे प्राणायाम करणं. बघा किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे प्राणायामची. प्राणायामाची ढोबळ पद्धतीने आपल्याला व्याख्या जर विचारली तर काय सांगता येईल, आपल्या श्वासोश्वासावरती आपण एक विशिष्ट पद्धतीने नियंत्रण मिळवणं म्हणजे प्राणायाम करणं. आपल्या स्थूल शरीराकडून सूक्ष्म शरीराकडे जाणं म्हणजेच प्राणायाम करणं. म्हणजे आपले जे चालतो, बोलतो, वागतो याला आपण स्थूल शरीर म्हणतो. असंच आपल्यात आणखी 2 शरीर असतात आपल्याला. एक सूक्ष्म शरीर आणि दुसरं कारण शरीर. हा अभ्यास पुढे गेल्यानंतर येईल आपल्याला. थोडक्यात आपल्याला एवढं माहिती आहे की हे स्थूल शरीर आहे आणि हे स्थूल शरीर जर चालायचं असेल तर आपल्याला प्राणाची आवश्यकता आहे. हे बघा, त्रिशक्तीनं आपलं हे शरीर बनलंय. एक प्राणशक्ती, दुसरं मनशक्ती आणि तिसरं शरीर शक्ती. ह्या 3 शक्ती एकत्र होऊन आपलं शरीर चालतं किंवा सगळी क्रिया घडते. आपल्याला प्राण हा हवेद्वारे मिळतो. आपण जो श्वास घेतो ना, त्या श्वासोश्वासातनं आपल्याला प्राण नेहमी मिळत राहतो. प्राणशक्ती ही त्यातनं आपल्या शरीरात नेहमी येत असते आणि हवेद्वारेच आपल्या शरीरातले टॉक्सिन किंवा टाकाऊ किंवा जे विजातीय आहेत ते बाहेर टाकले जातात. तर प्राणायामाचं हेच कार्य आहे की एक विशिष्ट पद्धतीनं श्वासोश्वास करणे म्हणजेच प्राणायाम. प्राणायामाच्या साध्या साध्या सरळ सरळ आपल्याला कळतील अशा व्याख्या आपण करत चाललोय. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे चाललोय आपण. आपल्या ह्या स्थूल शरीरापासून
सूक्ष्म शरीराकडे चाललोय किंवा तशा पद्धतीने माहिती घेतली. आता पतंजलीने प्राणायामाची काय व्याख्या केली? तस्मिन सती श्वास प्रश्वास योरगती विच्छेद प्राणायाम, म्हणजे हे प्राणायामाचं सूत्र आहे. आपण एक विशिष्ट प्रकारे श्वास घेणं आणि सोडणं ह्या क्रियेला प्राणायाम असं म्हणतात. त्याचा सरळ सरळ अर्थ. आता प्राणायाम करत असताना आपल्याला 2-3 गोष्टी माहिती पाहिजेत. योगातल्या जी नावं देतो आपण श्वासाला, ते आपण जो श्वास भरून घेतो त्या क्रियेला आपण पूरक म्हणतो. श्वासोश्वास आपण घेतो ना, हवा नाकाद्वारे आपण पोटात घेतो, त्या क्रियेला आपण योगात काय म्हणतो? पूरक. तसंच आपण श्वास सोडतो त्या क्रियेला आपण रेचक म्हणतो. आणि श्वास घेऊन जर आपण आत ठेवला तसाच बाहेर न सोडता त्या क्रियेला आपण आंतरकुंभक म्हणतो. तसंच आपण श्वास सोडला आणि श्वास न घेता त्या स्थितीत जर बाहेर राहिलो तर त्याला आपण बाह्यकुंभक म्हणतो. ह्या 4 गोष्टी लिहून घ्या तुमच्यासाठी किंवा विषय असतील जे योगाच्या संपर्कात नसतील त्यांच्यासाठी हे 4ही गोष्टी नवीन किंवा आज प्रथम ऐकलेल्या असतील. आपला श्वास जो आहे आपण घेतो त्या गोष्टीला योगात काय म्हणायचं? आपण पूरक. आणि श्वास आपण सोडतो त्या गोष्टीला रेचक म्हणायचं. किंवा चौथा प्रकार आपण श्वास घेऊन थांबतो त्याला आंतरकुंभक म्हणायचं. आणि श्वास आपण सोडतो आणि थांबतो त्याला बाहेरकुंभक म्हणायचं. या 4 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, कारण का इथून पुढे मी श्वास घेणं किंवा सोडणं किंवा श्वास सोडून थांबा किंवा घेऊन थांबा असं म्हणणार नाही. इथून पुढे मी काय म्हणणार आहे? पूरक, रेचक, आंतरकुंभक आणि बाह्यकुंभक. त्यामुळे ह्या 4 गोष्टी आजच तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. जे जुनी लोक आहेत त्यांना सांगायची गरज नाही, त्यांचे ते पाठच असतील, पण जे नवीन क्लासमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे 4 गोष्टी आहेत आज, त्यांनी ते नमूद करून घ्यायचे. आपण श्वास घेतो त्या क्रियेला पूरक म्हणायचंय. आपण श्वास सोडतो त्या क्रियेला रेचक म्हणायचंय. आपण श्वास भरून थांबतो त्या क्रियेला आंतरकुंभक म्हणायचंय. आणि श्वास आपण सोडून थांबतो त्या क्रियेला आपण बाह्यकुंभक म्हणायचं. या 4 गोष्टी जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला प्राणायामाबद्दल माहिती होणार आहे. किंवा प्राणायाम आज शिकणार नाहोत आपण, फक्त प्राणायाम म्हणजे काय एवढं पाहणार आहोत. कारण का प्राणायाम आणि प्राणायामाचं महत्व काय किंवा प्राणायामाचे लाभ काय एवढंच आपल्याला आजच्या क्लासमध्ये शिकायचं. की प्राणायामाबद्दल कोणी बी विचारलं तर आपल्याला तेवढं एक 4-5 वाक्य तरी बोलता आली पाहिजे. आता प्राणायाम म्हणजे काय सांगितलं आपण? की आपल्या शरीरातली अशी एक शक्ती ऊर्जा की जी आपल्याला चालवायसाठी आवश्यक असते, त्याला आपण विशिष्ट प्रकारे श्वास घेणं आणि सोडणं असे जर शिकत असो तर त्या गोष्टीला आपण प्राणायाम म्हणतो. त्यामुळं प्राणायामाची व्याख्या अगोदर साध्या सोप्या करा, त्यानंतर मग पतंजलीचे सूत्र पाठ करा. तस्मिन सती श्वास प्रश्वास योरगती विच्छेद प्राणायाम, म्हणजे श्वास घेणं सोडणं, बाहेर सोडून थांबवणं, आत घेऊन थांबवणं, या क्रिया करणं म्हणजे प्राणायाम करणं. सरळ सरळ एका सूत्रात सांगितलंय प्राणायाम म्हणजे काय. आता प्राणायामानं काय होतं बघा, तर आपल्या प्राणायाम आपण करत असताना आपल्या शरीराचे 9 द्वार बंद होतात. आणि जो आपण घेतलेला श्वास आहे त्या श्वासाचा आपल्या शरीरातले ज्या अंतरिंद्रिय आहेत सगळे शरीराच्या आतले अंतरिंद्रिय म्हणजे तुमचं फुफ्फुस आहे, हृदय आहे, प्लीहा आहे, परत स्वादुपिंड आहे, यकृत आहे, जठर आहे, फुफ्फुस आहे, लहान आतडे आहेत, मोठे आतडे आहेत. ह्या एवढ्या सगळ्या आणि आपल्या ग्रंथी जेवढ्या काय म्हणजे ग्रंथी असतील त्या सर्व ह्या सगळ्यावर प्राणायामाचा परिणाम होतो. प्राणायामाचा ह्या सगळ्यावर परिणाम होतो म्हणजे काय की ज्यांचं कार्य कमी प्रमाणात चालू आहे किंवा जेवढं पाहिजे तेवढं होत नाही ते कार्य सुधारलं जातं किंवा आपल्याला पाहिजे तसं ह्या सगळ्या गोष्टी कार्य करायला लागतात. आणि ह्याच्यापेक्षा आपल्या शरीरात वेगळं काय नाही. आणि हे सगळं पूर्ण नियंत्रण कशानं होतं तर प्राणायामानं होतं. आपण आतापर्यंत बघितलंय, आपण आसनं केली किंवा जे व्यायामात्मक प्रकार आहेत योगातले ते सगळे आपण अगोदर करतो आणि तेवढंच म्हणजे योग समजतो. तर योग म्हणजे ते नाही, योग म्हणजे हे 8 पायऱ्या आहेत आणि पहिल्या पायरीपासून आपल्याला एक एक पायरी पुढे जायचं आहे आणि तसं शिकत राहायचं आहे.
जसं यम आणि नियम आपण शिकू, यम नियमाचं पालन आपल्याकडनं चांगलं व्हायला लागल्यानंतर आपल्याला आसन प्रकार येणार आहे. आणि आसनाबद्दल काल पूर्ण झालेलं आहे, आसन जेपर्यंत सगळं सांगितलेलं आहे. आसन आपल्याला व्यवस्थित लावता आल्यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे. आता प्राणायाम करायचा म्हणजे काय करायचं आहे, तर अगोदर सांगितलं मी की प्राणायामाबद्दल ह्या 4 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे: पूरक, रेचक, अंतरकुंभक आणि बाह्यकुंभक. तर आता कोण सांगेल ह्या 4 गोष्टीबद्दल? आत्ताच ऐकले त्या कोणी लिहून घेतलंय का त्याच्याबद्दल? पूरक म्हणजे काय किंवा रेचक म्हणजे काय, अंतरकुंभक कशाला म्हणायचं, बाह्यकुंभक कशाला म्हणायचं? कारण का हे जर क्लिअर झालं तर पुढे तुम्हाला प्राणायाम कळणार आहे, किंवा प्राणायाम कसा करायचा, किती वेळ करायचा, काय करायचं प्राणायाम करत असताना, हे सगळं आपल्याला इथून पुढे हे शब्द म्हणणार नाही मी. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा किंवा थांबायचं असं नाही म्हणणार. इथून पुढे काय म्हणणार आहे, हे 4 शब्द मी सांगणार आहे. तर हे प्रत्येकाला आलं पाहिजे. त्यातला आता कोण सांगू शकते ह्या 4 बद्दल माहिती? हा सर, पूरक म्हणजे श्वास आत घेणे, रेचक म्हणजे वा, श्वास बाहेर सोडणे, आणि मस्त, अंतरकुंभक म्हणजे श्वास आत धरून ठेवणे, आणि बर, मस्त, बाह्यकुंभक म्हणजे श्वास विरहित थांबणे. मस्त. आता हे मी असं समजतो की हे 4 शब्द सर्वांना समजलेले आहेत, म्हणजे आपल्याला पुढे जायला काय हरकत नाही. हे पहा, एक माणूस एका मिनिटाला, नॉर्मल माणूस असेल ते 15 किंवा 16 श्वासोश्वासापेक्षा कुणाचेही जास्त श्वासोश्वास होत नाहीत एका मिनिटाला. आणि हे 15 ते 16 श्वासोश्वास कमी कमी करत आणणं, एका मिनिटाला 1 श्वासोश्वासापर्यंत आपल्याला यायचंय. एवढी गती करणं म्हणजे प्राणायाम करणं. प्राणायाम करणं म्हणजे दुसरं काय नाही, आपल्या श्वासोश्वासाची गती नॉर्मल करणं किंवा थांबवणं. शेवटचा प्राणायाम आहे केवल कुंभक म्हणून. श्वासोश्वासाची घेण्याची आणि सोडण्याची गती नाही घेतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही, ते दीर्घ प्रयत्नानं होतं. पण आपल्याला प्राणायाम म्हणजे काय, तर जे 1 मिनिटाला आपण 15 ते 16 श्वासोश्वास घेतो, ते श्वासोश्वास 15च्या ऐवजी 14, 13, 12, 10, 8, 9 करत 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 कुठपर्यंत आणायचंय की 1 श्वासोश्वास एका मिनिटाला ज्या वेळेस आपल्याला घेता आला त्यावेळेस, म्हणजे तिथून पुढे प्राणायाम चालू झाले किंवा प्राणायाम करता येतील आपल्याला. आता प्राणायाम कसे करायचे, कोणते आहेत, काय, त्याच्याबद्दल आपण काहीच घेणार नाही आज. आज फक्त प्राणायामाबद्दल माहिती आहे आपल्याला, आणि प्राणायाम कोणते किंवा काय तो पुढे अभ्यासक्रम आहे आपल्याला, पुढे नाही, आता नाही तो विषय. प्राणायाम पतंजलीने 4 प्रकारचे सांगितलेत: एक बाह्य, अभ्यंतर, स्तंभ आणि वृत्ती, देशकाल. म्हणजे ते एक प्राणायामाचं सूत्र आहे. त्या सूत्र नाही तुम्हाला, पण तरी पतंजलीने फक्त 4 प्राणायाम सांगितले: एक श्वास घेणे, दुसरा श्वास सोडणे किंवा श्वास घेऊन थांबणे किंवा श्वास सोडून थांबणे, केवल कुंभ. अशा प्रकारचे फक्त 4 प्राणायाम पतंजलीने सांगितलेले पतंजली योग दर्शनात. तसंच इतर ग्रंथांनी 8 प्राणायाम सांगितलेले. ते 8च्या 8 प्राणायाम आपण शिकणार आहोत. त्या प्राणायामाची सगळ्या नावं ते आत्ताच तुम्हाला म्हणजे माहिती घेण्याची काय गरज नाही. आज फक्त प्राणायाम म्हणजे काय, प्राणायामाचे लाभ काय, एवढंच आपण बघणार आहोत. आता प्राणायामानं काय होतं, तर प्राणायाम करण्यामुळे आपलं हृदय किंवा फुफ्फुस याची कार्यक्षमता वाढते. हे बघा कसं, तर ज्या वेळेस आपले श्वासोश्वास कमी प्रमाणात असतात त्यावेळेस फुफ्फुसाला भरपूर ऑक्सिजन मिळाला जातो, किंवा हृदय हे काम चांगल्या प्रकारे करायला लागतं त्याला ज्यावेळेस ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर होतो त्यावेळेस. आणि ज्या वेळेस आपले श्वासोश्वास दीर्घ असतात त्यावेळेस त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा म्हणजे सॉरी, ज्यावेळेस फास्ट असतात आपले आपलं टेन्शन, ताण, तणाव किंवा आपल्याला विपरीत परिस्थिती येणारी, या सर्वांशी याचं कनेक्शन आहे. तुम्हाला जर सांगितलं की एखाद्या व्यक्तीला भांडा किंवा रनिंग करा किंवा 11 तापणा जो आहे म्हणजे चिडखोरीपणा किंवा टेन्शन येण्याचापणा, असा जर करा म्हटलं आणि त्यावेळेस तुमचे श्वास नॉर्मल ठेवा म्हटलं तर ते तुम्हाला कधीच जमणार नाही. ज्या वेळेस आपले श्वास दीर्घ आणि नॉर्मल होतात
त्यावेळेस आपल्याला टेन्शन येत नाही, किंवा त्यावेळेस आपल्यावर किती दाब आला तणाव आला तर त्यावेळेस काय करायचं, आपल्याला प्राणायाम करायचा. म्हणजे मोठा श्वास भरायचा आणि सोडायचा. आपण काय काय वेळेस असा मोठा श्वास भरून सोडतो, हुश करतो, म्हणजे एकदम रिलॅक्स झाल्यासारखं. प्रत्येकाच्या लक्षात येत आहे. लहान मूल बघा रडत असतं त्यावेळेस त्याचे श्वासोश्वास इतके फास्ट चालतात की त्याला ते रडताना सुद्धा अडकत, त्याला व्यवस्थित रडता येत नाही. म्हणजे श्वासोश्वास आपले ज्या वेळेस फास्ट चालतात त्यावेळेस आपल्याकडनं चुकीच्या क्रिया करतात. थोडक्यात सांगायचं काय, त्यावेळेस आपल्याला टेन्शन आलेलं असतं, त्यावेळेस आपल्यावर ताण असतो, जाणवत असतो आपल्या शरीरावर, किंवा जे नॉर्मल वागायचं ते सोडून आपण बाकीच्या गोष्टी करत असतो. एखादं भांडण असेल, एखादा चिडखोरीपणा असेल, एखाद्याबद्दल म्हणजे काहीतरी वाईट कृत्य असेल, असं ज्या ज्या वेळेस करतो त्या वेळेस आपल्याला शरीराचे श्वास प्रश्वास वाढलेले असतात आणि त्यावेळेस आपल्यावर नियंत्रण राहत नाही आणि शरीर आपले श्वासोश्वास हे दीर्घ जर आपण केले तर आपला चिडखोरपणा निघून जातो, आपलं टेन्शन दूर होतं. ज्या ज्या वेळेस टेन्शन येईल आता त्या वेळेस इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपले श्वास आणि प्रश्वास हे दीर्घ करायचे. ज्या वेळेस आपल्याला आपल्या मनापेक्षा जास्त ताण जाणवेल, आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्ट घडेल, आपल्याला चिडखोरपणा वाटेल किंवा आपल्याला नको हे असं वाटतं, त्यावेळेस फक्त काय करायचं, डोळे बंद करायचे आणि मोठा श्वास घ्यायचा आणि मोठा सोडायचा. तुम्ही श्वासोश्वास नॉर्मल करून कुठलीही वाईट गोष्ट करू शकत नाही, किंवा चेहऱ्यावर ताण आणि टेन्शन हे राहणार नाही तुमच्या एवढी क्रिया केली. आपण आयुष्य जगत असताना जे आपल्यात नको वाटतं, आपल्याला आपल्या मनाच्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी घडतात त्या वेळेस आपले श्वासोश्वास वाढलेले असतात. बघा, एखाद्याला भांडताना, एखाद्याबद्दल वाईट बोलताना किंवा एखादी कुठली बी असं कृत्य करताना आपले श्वासोश्वास कसे झालेले असतात, एकदम छोटे 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 होतात श्वासोश्वास. आपण रनिंग करा, बघा कसे होतात आपले श्वासोश्वास एकदम छोटे. त्यावेळेस आपण कुणाला काय बोलू शकत नाही, त्यावेळेस आपण एकदम काय निर्णय घेऊ शकत नाही, आणि सगळे निर्णय ज्या वेळेस आपण स्तब्ध आणि स्थिर असतो त्यावेळेस घेतलेले योग्य असतात. आणि अशा रागात, द्वेषात, अगस्ताळीपणात घेतलेले निर्णय हे कधीही चुकीचे असतात. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेस वाटेल आपल्यावरचं नियंत्रण सुटायला लागलंय, आपल्याला आता काही कळना गेलंय, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, डोळे बंद करायचे फक्त आणि मोठा श्वास भरून घ्यायचा आहे आणि मोठा श्वास सोडायचा आहे. आणि हीच क्रिया फक्त श्वास मोजायचे, घेणं आणि सोडणं. एका मिनिटाला 16च्या ऐवजी एक श्वास कसा घेता येईल आपल्याला, ह्या गोष्टीचे आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच आपण थोडक्यात प्राणायाम करायला लागलो असं म्हणता येईल त्याला. लक्षात आलं प्राणायामाबद्दल आता, की प्राणायाम का करायचा किंवा प्राणायामाने काय होतं. आता प्राणायामाचे आपण लाभ किंवा फायदे बघूया. प्राणायाम केल्याने आपल्याला काय काय होतं, किंवा श्वासावर आपल्या नियंत्रण येतं आणि श्वास सूक्ष्म होतात. श्वासावर नियंत्रण येतं म्हणजे जे आपण फास्ट श्वास घेतो ते श्वास नॉर्मल व्हायला लागतात. जसे आपण मिनिटाला 15 ते 16 श्वास नॉर्मल आपल्याला माहित नसताना घेतो आपण, तेच जर आपण आपल्या त्या श्वासावर आपल्या लक्ष दिलं आणि श्वास घ्यायला सुरुवात केली तर ते एका मिनिटाला आपण एक श्वास घेऊ एवढा आपल्याला म्हणजे नियंत्रण मिळवता येतं. त्यानंतर प्राणायाम करत असताना एक गोष्ट महत्वाची म्हणजे बऱ्याच पुस्तकांनी नसते पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्राणायाम करण्याच्या अगोदर काय घेतात किंवा कुठलं अन्न खातात. तर त्याचं उत्तर असं आहे, प्राणायाम करायच्या अगोदर तुम्हाला दूध आणि तूप घ्यायला पाहिजे. ग्रंथात आहे हे योगोपनिषद मध्ये, आणि बऱ्याच UGSच्या एक्झामला, आपल्या एक्झामला किंवा MAच्या एक्झामला हा प्रश्न आलेला आहे की प्राणायाम करायच्या अगोदर म्हणजे कोणतं अन्न घ्यायला पाहिजे. तर सर्वांना माहिती असावं की प्राणायाम करायच्या अगोदर अर्धा तास दूध आणि तूप हे घ्यायला पाहिजे. एकतर सर्व आपण व्यायाम करताना 3 तास पोट रिकामं राहायला पाहिजे म्हणतो आपण, पण प्राणायाम करत असताना अर्धा तास अगोदर दूध आणि तूप जर घेतलं तुम्ही तर त्या प्राणायामाचा तुम्हाला दुप्पट फायदा होतो. आता हे प्राणायामानं काय होतं, तर प्राणायामानं आपल्या जे नाडी आहे 72,000 नाड्याची शुद्धी होते, आणि ह्या नाड्याची शुद्धी होण्यासाठी आपल्याला दूध आणि तूप हे महत्वाचं असतं. कारण का ह्या जेवढ्या आपल्या नाड्याने मल साठून राहील, बाहेर पडणार नाही, तसे तुम्हाला आजार व्हायला लागते. आणि सर्व नाड्या जर शुद्ध असतील तुमच्या तर तुम्हाला आजार कधीच होणार नाही. त्यामुळं प्राणायाम करत असताना प्राणायामाच्या अगोदर अर्धा तास दूध आणि तूप
आहेत त्या सगळ्या नसनाड्याचं मल विसर्जन होतं. म्हणजे मृत पेशी बाहेर फेकल्या जातात आणि तिथे नवीन पेशी तयार होतात. त्यामुळं जर तुमच्या 72,000 नाड्या शुद्ध असतील तर तुम्हाला कुठलाही कसलाही रोग होणार नाही. साधा सुद्धा काय करतो आपल्या शरीराचे आपण पूर्ण 9 द्वार बंद करतो आणि जो घेतलेला श्वास आहे तो आपण थांबवून ठेवतो. शिकवलं जाईल तुम्हाला की प्राणायाम करताना काही इफेक्ट होतं आपल्या शरीरावर. पण आज थोडक्यात काय सांगितलं मी, शरीरातले जे हे पार्ट आहेत, हृदय आहे, फुफ्फुस आहे, प्ले आहे, स्वादुपिंड आहे. थोडक्यात आपण आता स्वादुपिंडच घेऊया. स्वादुपिंड म्हणजे काय की ज्या माणसाला शुगर आहे त्याचं स्वादुपिंड काम करायचं बंद केलेलं असतं, बंद झालेलं असतं. स्वादुपिंड काय करतं आपल्या, तर इन्सुलेशन तयार करतं आणि ते इन्सुलेशन जर आपल्या शरीरात होईना गेलं तर आपल्याला शुगर होते किंवा आपण शुगर डिटेक्ट झालं म्हणतो किंवा तपासल्यानंतर आपल्याला कळतं की आपली शुगर वाढलेली आहे. आणि मग हे बंद पड आपण काय करतो की वरनं त्याला गोळ्या घेतो, म्हणजे इन्सुलेशन वरनं देतो. गोळ्यानं नाही फरक पडला तर परत इंजेक्शन घ्यायला लागतो. मग हेच जर इन्सुलेशन आपल्या त्या बंद पडलेल्या स्वादुपिंडानं परत जर काम करायचं असेल आपलं, तर त्याला प्राणायाम जास्त महत्वाचा आहे. प्राणायाम केला तर तुम्ही ते बंद पडलेलं स्वादुपिंड 4 ते 8 दिवसात परत पहिल्यासारखं इन्सुलेशन तयार करायला लागतं. इतका मोठा परिणाम त्या प्राणायामचा होतो तुमच्यावरती. इतर व्यायाम आपण 3-3, 4-4 तास करणं आणि अर्धा तास प्राणायाम करणं सारखं आहे. प्राणायामाने शरीरात ऊर्जा साठवली जाते, वेस्ट होत नाही. म्हणजे शरीर चालवायसाठी जो प्राण लागतो आपला त्याचा संचय करतो आणि त्यालाच आपण प्राणायाम म्हणतो. प्राणायामाचा शब्दशः अर्थ काय आहे, प्राण आणि आयाम म्हणजे प्राणाचा संचय करणे म्हणजेच प्राणायाम. तर प्राणायाचा संचय करण्याची जी क्रिया आहे ती आपल्याला कशी करायची ती शिकायची आहे. आता आपण ढोबळ मनानं काय करायला, एक फक्त आपले श्वासोश्वास दीर्घ करणं, म्हणजे एका मिनिटापर्यंत एक श्वासोश्वास ठेवणं, एका मिनिटाला 16च्या ऐवजी एक करणं म्हणजे प्राणायाम करणं, एवढं शिकायला लागलो. प्राणायाम खरे तर 8 प्रकारचे आहेत. ते ग्रंथात सर्व नावानुसार दिलेत, त्याची पद्धत सांगितलेली आहे. त्या अनुषंगानं पुढे ते आल्यानंतर आपण शिकवणार आहोत प्रत्येक प्राणायाम. पण प्राणायामाबद्दलची माहिती किंवा लाभ आपण आता बघायला लागलो. प्राणायाम म्हणजे काय आहे, एका शब्दाच्या भोवतीचा क्लास आपला चालू आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणाबद्दल मी सांगितलं होतं. तर ही त्रिगुणात्मक जी आपली वृत्ती आहे तर त्याच्यावर विजय मिळवता येतो प्राणायाम. त्याच्या अगोदरच्या क्लासला झालतं बघा, क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध, ह्या 4 अवस्था आहेत आपल्या. तर ह्या 4 पैकी पहिल्या 3 अवस्थातच हे सत्व, रज आणि तम गुण असतं आणि ह्या 3 अवस्था आपल्या योगामध्ये घेतल्या जात नाहीत. योगामध्ये फक्त एकाग्र आणि निरुद्ध ह्या 2च अवस्था येतात. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त या 3 अवस्था येत नाहीत. तर सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत ना, ह्या 3 गुणांना आपली प्रकृती बनली. या 3 गुणांनी आपलं वृत्ती बनली आहे. या 3 गुणानुसार आपल्या हातून प्रत्येक गोष्ट घडली जाते. जर सत्वगुण आपल्यात जागृत असेल तर आपल्या हातून चांगली कामं होतात. जर रजोगुण आपल्यात जागा असेल तर आपल्या व्यवहारिक कामं होतात, जे आपल्या आयुष्याला लागणारी किंवा ज्या कर्माचं फळ आपल्याला मिळणारे असते. आणि तमोगुण जर आपल्यात जागा झाला तर तमोगुणानं आपल्यात काय होतं, तर अकृत्य घडतं आपल्या हातनं, म्हणजे नको ते राक्षसी कामं सगळे आपल्या हातनं होतात. आणि ही त्रिगुणात्मक वृत्ती प्रत्येकाची आहेत. या 3 गुणांनीच प्रकृती बनलेली आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरातला कुठला गुण कधी विकसित होईल हे कुणाला सांगता येत नाही. आपल्या अन्नावरती पण ते भरपूर डिपेंड आहे. आपल्या आहाराच्या क्लासला सांगितलं होतं बघा, जसं तुम्ही सात्विक अन्न खाचाल तसं तुमची वृत्ती सात्विक होईल, राजसी अन्न खाल्लं तर राजसी होईल आणि तामसी खाल्लं तर तामसी होईल. तसंच ह्या 3 जे गुण आहेत ह्याच्यावर आपल्याला ह्या प्राणायामानं विजय मिळवता येतो. सत्व आणि रज आणि तम हे 3 गुण आपल्यातनं नाहीसे होतात आणि आपलं जे एकाग्रता आहे ते वाढायला लागते आपल्यातली, किंवा ह्या 3 गुणावर आपल्याला विजय मिळवता येतो. प्राणायाम केल्यानं काय होतं आपल्याला, तर साक्षात्कार होतो. आता साक्षात्कार म्हणजे काय हे पुढची अवस्था आहे. प्राणायाम करायला लागल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नको त्या गोष्टी भरपूर आपल्याला आपल्या स्वतःच्या बुद्धीने कळायला लागतात, दुसऱ्यांना न सांगता.
बघा कधी कधी असं होतं, तुम्हाला आठवत असेल की एखादी गोष्ट आपल्याला कोणीच न सांगता त्याचं ज्ञान आपल्याला स्वतः होतं. काल सांगितलं होतं आपण, असंजय जर मिळवलं तर पूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान आपल्याला होतं. आणि असंजय मिळवणं म्हणजे 3 तास 36 मिनिटं एका स्थितीत बसणं, कुठल्याही असणं. तेवढं आपण बसू शकत नाही, पण बसलं तर निश्चित ते तसं होतं. मग तसं झाल्यानंतर आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे काय, मी कोण आहे हे कळणं. त्यानंतर पुढील जी मनाची स्थिती आहे, आता प्राणायाम आपल्याला साधला तर पुढे जे प्रत्याहार आहे ते करण्यासाठी आपली शरीराची तयारी होते, मनाची तयारी होती प्राणायाम केल्याने. प्राणायाम केल्याने काय होतं, तर पुढे चालून जे आपल्याला पुढच्या क्रिया करायची अष्टांग योगातल्या, तर त्याची तयारी होती हे प्राणायाम केल्यानंतर. आपल्या मनाला वश करता येतं प्राणायाम केल्यामुळे. बऱ्याच गोष्टी आपल्या मनावर डिपेंड असतात आणि मन जसं विचार करतं तसं आपलं शरीर वागतं. जसं मगाच सांगितलं मी की त्रिशक्तीनं आपलं शरीर बनलंय, मन शक्ती, प्राणशक्ती आणि शरीर शक्ती. तर शरीराच्या हातात काय नाही, अगोदर ती गोष्ट आपल्या मनात येते आणि मनाला आवरणं हे प्राणायामाचं कार्य आहे. जर आपण प्राणायाम शिकलो आणि करायला लागलो तर प्राणायामानं आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल मिळवता येतो. शरीरात जर आपल्या प्राणतत्व वाढलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची व्याधी होत नाही. व्याधीचे जेवढे प्रकार मग सांगितले मी, तेवढे सगळे प्रकार म्हणजे मोठ्यातला मोठा प्रकार की एखादा कॅन्सर सारखा आजार सुद्धा तुम्ही प्राणायामानं दुरुस्त करू शकता. जर तुम्ही मनापासून प्राणायाम केला, तुमची निष्ठा तेवढी असेल. मी पेपरमध्ये वाचलेलं आहे किंवा ते सायंटिस्टनं प्रूव्ह केलेलं आहे की जवळजवळ फुटबॉल एवढी कॅन्सरची गाठ सुद्धा प्राणायामानं आपल्या सुपारी एवढी झाली होती, फक्त प्राणायाम करून आणि वाढवून. आणि हे सर्व चेक करून डॉक्टर ह्याच्या सहित, मला जर तो त्याचा युट्यूबला व्हिडिओ मिळाला तर मी टाकून देईल आपल्या ग्रुपवरती. म्हणजे इतकं प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे प्राणायामाचं एवढं महत्व आहे. सांगायचं काय की प्राणायामानं अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य करता येते. म्हणजे आपल्या शरीराबद्दलची कुठलीही व्याधी असू द्या, कुठलाही असा रोग शरीराला होणारा असा नाही की तो प्राणायामानं नीट होत नाही, पण त्या पटीत त्या पद्धतीनं प्राणायाम केला पाहिजे. प्राणायाम जसं फायदेशीर आहे तेवढाच घातक पण आहे. जर योग्य पद्धतीनं प्राणायाम नाही केला तर त्याचे विपरीत परिणाम पण तेवढेच होऊ शकतात किंवा ती प्राणायामाची शक्ती आपल्या तमोगुणासाठी वापरली जाते. त्यासाठी प्राणायाम हे गुरुच्या सानिध्यातच शिकायला पाहिजेत आणि प्राणायाम हे त्यांच्या जसं शिकवलंय त्याच पद्धतीत झाले पाहिजे, एवढं प्राणायामाचं महत्व आहे. त्यामुळे आपण लगेच का शिकवत नाही किंवा का सांगत नाही, आज फक्त प्राणायामाबद्दलच्या लाभाबद्दल का सांगतोय, तर प्राणायामानं तुमचं आयुष्य पूर्ण पालटून जाईल. तुम्ही रोज प्राणायाम चालू करायला लागलात आणि एक किमान 15 दिवस जरी तुम्ही प्राणायाम केला तर तुम्हाला ओळखणारे सगळेच लोक तुम्हाला असं म्हणतील की बाबा इतकं कसं काय बदलला तो. म्हणजे एवढं परिवर्तन तुमच्यात होतं प्राणायामानं. इतका महत्वाचा आहे प्राणायाम म्हणजे. आणि प्राणायाम म्हणजे वेगळं काही नाही तर आपल्या श्वासावरचं नियंत्रण आहे फक्त. याच्यासाठी कुठलंही उपकरण लागत नाही, फक्त आपल्या श्वासावर आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याची कला म्हणजे प्राणायाम. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय जे आहेत ते प्राणायामानं आपल्या काबूत येतात. म्हणजे आपल्या कर्मेंद्रिय 5, 2 हात, 2 पाय, 1 तोंड. ज्ञानेंद्रिय 5, 2 कान, डोळे, नाक आणि तोंड. म्हणजे ज्या गोष्टींना आपल्याला ज्ञान होतं त्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, ज्या गोष्टींना आपण काम करतो त्याला कर्मेंद्रिय म्हणतो. आणि हे सर्व आपल्या मनासारखं जर चालवायचं असेल तर त्याला प्राणायाम गरजेचा आहे. या सर्वावर आपल्याला विजय मिळवता येतो, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. बरं, ज्ञानेंद्रिय बऱ्याच वेळा असे असतात की आपल्याला नको असणारं ज्ञान ग्रहण केलं जातं. म्हणजे एखादं नको ते गाणं ऐकणं किंवा नको तिकडं पाहणं, नको ते बोलणं, ह्या गोष्टी आपल्याच्यानं कंट्रोलच होत नाहीत करायच्या म्हटलं तर. पण जर प्राणायाम करायला लागला तुम्ही तर ह्या गोष्टीवर तुम्हाला कंट्रोल मिळवता येतो. आपल्याला वाटतं गरज नसताना मी चुकीचं बोललो किंवा गरज नसताना मी ते कृत्य बघितलं, गरज नसताना एखादी गोष्ट मी ऐकली, मला ऐकायची नव्हती पण ते, म्हणजे हे जे आपले ज्ञानेंद्रिय आपल्या अंकित नाहीत
ते ज्ञानेंद्रियावर आपल्याला विजय मिळवता येतो, आपल्याला कर्मेंद्रियावर विजय मिळवता येतो आपल्या. आणि हे सगळं कशाने होतं तर फक्त प्राणायाम केल्यानं. आकलन शक्ती वाढते आपली, आपली बुद्धी वाढते, आपलं आयुष्य वाढतं. प्राणायाम केल्यानं बघा काय काय होतं. आकलन शक्ती म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, एखाद्याला जास्त लवकर समजते, एखाद्याला समजायला थोडा उशीर लागतो. तर प्राणायाम केल्यानंतर काय होतं तर आपल्या आकलन शक्तीत वाढ होते, आपल्या आयुष्यात वाढ होते, आपली बुद्धी तीक्ष्ण होते. किंवा पटकन एखादी गोष्ट आपल्याला तर म्हणलं तर ताक असं जसं ओळखतात ना माणसं, त्या पद्धतीने होतं प्राणायाम केल्यानंतर. म्हणजे आपल्या आकलन शक्तीत फरक पडतो किंवा आकलन शक्ती वाढली जाते. दुःख, निराशा, चिंता, भय, क्लेश ह्या गोष्टीला आपण फेस करू शकतो किंवा आपल्या आयुष्यात त्या होत नाहीत प्राणायाम करत असताना. बघा, आपल्याला कितीही दुःख झालंय आणि आपण फक्त श्वासोश्वास नॉर्मल, मगाच सांगितलं मी काय करायचंय आपल्याला दुःख झाल्यानंतर. श्वासोश्वास जे आपले वाढलेले असतात ते नॉर्मल करायचे आणि श्वासोश्वास दीर्घ श्वास आणि प्रश्वास करत राहिलं म्हणजे प्राणायाम केल्यासारखं आहे. प्राणायामाने काय होतं तर दुःख किंवा निराशा असेल एखाद्या गोष्टीची, निराशा झाली त्यावेळेस आपण प्राणायाम करायचा. चिंता, एखाद्या गोष्टीचं भय आपल्याला वाटत असेल तर ते भय वाटणार नाही प्राणायाम केल्यामुळे. म्हणजे प्राणायामाचे एवढे फायदे आहेत किंवा एवढे मुद्दे आहेत. चिंता, भय, निराशा, दुःख ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या जर आपण प्राणायाम रोज केले, किमान अर्धा तास जर आपण रोज प्राणायाम केला तर भरपूर झाला. आणि प्राणायामातला त्या जवळजवळ 8 प्राणायामापैकी एक जरी कुठलाही प्राणायाम आपण करत असू, अर्धा तास, 20 मिनिटं, 30 मिनिटं, तर आपली एकाग्रता एवढी वाढेल की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला फायदा होईल. आपली प्रसन्नता वाढेल, तेजस्वी दिसायला लागू आपण, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जे ग्लो असतो बघा बऱ्याच लोकांच्या, काही न करता सुद्धा आपण साधू मुनी किंवा जे योगी लोक बघतो की त्यांचा चेहरा एकदम कसा आपल्याला प्रसन्न वाटतो, फ्रेश वाटतं, तेज असतं त्यांच्यावर, एक त्यांच्या भोवती एक ओरा असतो प्रत्येकाच्या भोवती. तर तसं वाटतं, ते व्यक्ती जवळ जरी आले तरी आपल्याला प्रसन्न वाटतं. काय काय वेळेस एखादी बघा आपल्याला न आवडणारी व्यक्ती आपण बघितले तर इतकं मनाला डोक्यावर आट्या पडतात, नकोसं वाटतं किंवा नाराज वाटतं, त्याच्याकडे बघायला सुद्धा नको वाटतं आपल्याला, इतकं मनात त्याबद्दल किळस येते. तसंच प्राणायाम करणारी जर व्यक्ती आपल्या जवळ आली तर त्याचे पॉझिटिव्ह वेव्ज एवढे असतात की आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं, आपल्याला चांगलं वाटतं किंवा तशा व्यक्तीच्या सानिध्यात आपल्याला राहायला आवडतं. तुम्ही बरेच योगी, महंत, साधू, संत, गुरुजन हे बघितले असतील कधी कधी आपल्या घरी आल्यानंतर किंवा इतर कुठल्या ठिकाणी, तर त्यांच्या जवळ गेल्यानंतर तेवढंच कशाला मंदिरात जावं आपण नुसतं तरी आपल्याला फ्रेश वाटतं. तसं स्मशानात गेल्यावर कधी फ्रेश वाटतं का? म्हणजे त्या वेव्ज असतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह वेव्ज, तशा झाल्यानंतर आपल्याला त्या त्या परिणाम आपले मनावर त्या असा परिणाम होतो. आणि हे प्राणाचा संचय करून आपल्यात ठेवणं, या प्राण जर आपल्या शरीरात असेल तर आपल्या हातनं सगळ्या क्रिया घडतात. जे आपण दिवसभर चालतो, उठतो, बसतो, फिरतो, हे जे फक्त ह्यात आहे म्हणूनच चाललंय. आणि हे प्राण आपल्या शरीरातली शक्ती वाढवत जाणं म्हणजे प्राणायाम करणं, त्याचा संचय करणं, त्याचा साठा करणं. जेवढा प्राण तुमच्या शरीरात प्राणशक्ती जास्त आहे तेवढी कुठलीही गोष्ट तुम्ही पटकन किंवा इझिली करू शकता. एखादी खेळातली असो, एखादी म्हणजे तुम्हाला न होणारी गोष्ट असो, ती ती तुमच्या हातनं घडली जाते किंवा ती तुमच्या हातनं होते, तेवढी प्राणशक्ती तुमच्यात वाढली तर. थोडक्यात इच्छाशक्ती वाढते, आपली कार्यशक्ती वाढते. प्राणशक्तीच म्हणजे त्याला आपण विल पॉवर म्हणतो, आत्मविश्वास म्हणतो, तो वाढतो आपल्यातला. इतका वाढतो की आपला आत्मविश्वास वाढल्यामुळे ती आपल्या हातनं चुटकीसरशी गोष्ट होऊन जाते किंवा पटकन होऊन जाते, न होणारी गोष्ट सुद्धा. त्याला आपण म्हणजे प्राणायाम म्हणतो. आणि प्राणायाम करायचं म्हणजे काय, आपले श्वासोश्वास फक्त दीर्घ करायचे किंवा नॉर्मल करायचे, एवढंच आपण शिकणार आहे. जे प्राणायाम आहेत ते आपण परत बघणार आहेत, तो पुढच्या क्लासला आहे, म्हणजे नंतर आहे. तुम्हाला प्राणायाम 8 आहेत, त्या कुठल्या ग्रंथात आहेत, किती त्याची नावं काय आहेत आणि ते करायची पद्धत कशी आहे. फक्त ह्या 4च गोष्टी तुम्हाला त्यात माहिती पाहिजे, पूरक, रेचक आणि कुंभक, अंतरकुंभक किंवा बाहेर कुंभक. ह्या 4 गोष्टीवर डिपेंड ठेवून श्वास किती घ्यायचा, किती सोडायचा, किती वेळ रोखून धरायचा, ह्या 3 गोष्टी कळल्या म्हणजे प्राणायाम केल्यासारखं आहे. किंवा सगळ्या प्राणायामामध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. थोडक्यात सांगतो तुम्हाला की प्राणायाम म्हणजे काय, की आपण जेवढा श्वास घेतो त्याच्या दुप्पट श्वास सोडतो.
एक योगातलं आणखीन एक तत्व आहे, तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या मनावर कोरल्यासारखं ठेवा, की पूरकच्या दुप्पट रेचक केला जातो. असं जरी कुणाकडनं ऐकलं एवढं वाक्य तरी समजायचं की त्याला योगातलं भरपूर माहिती आहे. पूरक म्हणजे घेणं आणि रेचक म्हणजे सोडणं श्वास. आपण हे आत्ताच बघितलं. आणि योगामध्ये काय केलं जातं तर पूरकच्या दुप्पट रेचक केलं जातं. म्हणजे जे आपण घेतो मिळवतो त्याच्या दुप्पट आपण द्यायला शिकतो, म्हणजेच योग आहे. योग म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, घेण्याच्या दुप्पट देणं. प्रकृती आपल्याला तेच शिकवते. आपण एक बीज पेरलं तर त्याच्यापासून हजारो दाणे आपल्याला मिळतात. एक फळाचं एक बी लावलं आपण त्याच्यापासून आपल्याला हजारो फळ मिळतात. म्हणजे निसर्ग. योग जे आहे ते कोणाकडनं शिकायचंय तर निसर्गाकडनं, की घेण्याच्या कितीतरी पटीनं आपण द्यायला शिकलं पाहिजे. आणि घेण्यापेक्षा देणं हे योगात म्हणून तर पूरकच्या दुप्पट रेचक केलं जातं किंवा असं म्हटलं जातं. ठीक आहे. शरीराच्या आतील सर्व अवयवावर ह्या आपण घेतलेल्या श्वासोश्वासाद्वारे किंवा त्यातनं मिळणाऱ्या ऑक्सिजनमुळे आपल्या फुफ्फुसातील जे असंख्य घड आहेत असे, जसं द्राक्षाचा घड आहे तसे, त्याला आपण थोडक्यात वायुकोश म्हणतो. हे वायुकोश काही माणसाचे जन्मल्यापासून मरेपर्यंत उघडलेले नसतात. असे बरेच वायुकोश उघडण्यास मदत होते. आणि वायुकोश उघडलं म्हणजे काय, प्रत्येक ग्रंथी किंवा प्रत्येक पेशी, लहान लहान एक एक पेशीचा जिवंत आहे. त्या पेशीला ऑक्सिजन जेवढा जास्त मिळेल तेवढं ती कार्य जास्त करते. नवीन पेशी तयार करणं, मृत पेशी बाहेर टाकणं हे कार्य म्हणजे प्राणायामामुळे जास्त कार्य केलं जातं. नुसतं आपण प्राणायाम केला तर आपल्याला दुसरी कुठलीही गोष्ट करायची गरज पडत नाही. फक्त प्राणायाम योग्य आणि व्यवस्थित पद्धतीनं किंवा गुरुजीच्या समोरच करायला पाहिजे. प्राणायाम हे चुकीच्या पद्धतीने करायला नको. आपल्या हृदयाचे ठोके किती होतात कुणाला सांगता येईल का? एका मिनिटाला हृदय किती ठोके देत? किती? 72. राईट. आपल्या डॉक्टरकडे गेल्यानंतर आता सगळे डॉक्टर सुद्धा काय करतात, आता ॲलोपॅथीचे सुद्धा आपली नाडी बघतात बघा आणि हृदयाचे ठोके मोजतात. बरोबर आहे का? आता ॲलोपॅथीमध्ये नाडी परीक्षणाचा काहीतरी मुद्दा आहे का? पण आपल्याला सुद्धा कळतं, आपल्या नाडीवर जर आपण हात ठेवला आणि आपले ठोके जर मोजायला लागलो तर एका मिनिटाला साधारणतः 72 ठोके व्हायला पाहिजेत, तर आपण नॉर्मल समजू. त्याच्यापेक्षा जर जास्त ठोके होत असेल तर आपल्या शरीरात काहीतरी बिघाड आहे असं त्यावरून ते ओळखतात. त्यांच्याकडे कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाही ॲलोपॅथीकडे आता सध्या, किंवा प्रत्येक डॉक्टर आपली नाडी बघून ठोके बघून जर सांगतो आपलं हृदय कसं आहे किंवा भविष्यात तुम्हाला अटॅक येण्याचा संभव आहे का, आपल्याला स्वतःला चेक करता येते की आपल्या जर हृदयाचे ठोके 72 पडत असतील तर आपल्याला काहीही होत नाही, म्हणजे कुठला अटॅक येणार नाही किंवा काहीच संभव नाही असं आपण ओळखायचं किंवा दुसऱ्याला म्हणायचं. आणि हे हृदयाचे ठोके जे आहेत ते जर तुम्ही प्राणायाम करायला लागला तर 35 पर्यंत आणता येतात तुम्हाला. आणि 35 पर्यंत आणणाऱ्या हृदयाच्या ठोके जो माणूस झाला त्याच्या मरण सुद्धा त्याच्या ताब्यात येतं, म्हणजे मृत्यू सुद्धा त्याला अचानक येऊ शकत नाही कधी त्याच्या इच्छेविरुद्ध. म्हणजे प्राणायामाचं एवढं महत्व आहे. प्राणायाम जो सांगितलं आहे 8 प्रकारचे प्राणायाम, म्हणजे आपल्याला फक्त वाटतं की हे श्वास घेणं आणि सोडणं एवढं काय आहे, पण सगळ्या गोष्टींनी प्रूव्ह झालंय. हे सायंटिस्टनी प्रूव्ह केलंय की प्राणायाम करण्यानं एवढ्या आपल्यात बदल होऊ शकतात अशा किंवा प्राणायामाचे उद्दिष्ट इतके आहेत, प्राणायाम इतका महत्वाचा आहे आपल्यासाठी. त्यामुळे प्राणायाम म्हणजे काय हे फक्त आज जरी आपल्याला कळलं तरी भरपूर आहे. आता प्राणायाम कसा करायचा हे पुढची गोष्ट आहे योगातली. ज्यावेळेस तुम्ही योग शिक्षक होता त्यावेळेसच तुम्हाला प्राणायाम हे आपल्याला पुढच्या विद्यार्थ्याला शिकवायसाठी नाहीत, प्राणायाम हे आपल्या स्वतःसाठी आहे. योग शिक्षकासाठी प्राणायाम आहे, विद्यार्थ्याला किंवा नवीन साधकाला शिकवायसाठी प्राणायाम नाही. जो परिपूर्ण योग साधक झालाय, ज्याला आता पहिलं पूर्ण ज्ञान आलंय योगाबद्दलचं, मग त्याला शिकायची गोष्ट आहे प्राणायाम. म्हणजे आसनापर्यंत ठीक आहे, आसनापर्यंतच्या क्रिया ह्या पहिले कोणीही करू शकतं, यम नियम असं. आणि योग शिकवतानाच आपल्याला असं शिकायचं आहे की सुरुवात यम नियमापासून करायची, पण समाजात हे लोक मानत नाहीत. यम नियम सांगायला गेलं तर कोण जवळ येणार नाही, पण आपण जर आपल्या कृत्यात उतरवलं ते तर नक्की तुमच्या जवळ लोक येतील, नक्की तुमचं ऐकतील आणि नक्की बदल होईल जगात.
योग शिकवायच्या स्टेजच पतंजलीने मांडून दिलेले आहेत अगोदर, की अगोदरच पुढची पायरी सांगायची नाही, अगोदरच त्याच्याकडनं आपण आसन करून घ्यायला लागलो तर काय होणार आहे त्याला, की शरीराची फ्लेक्झिबिलिटी फक्त वाढणार आहे, कारण का त्याच्याकडनं आपण फक्त शारीरिक आसनं करून घेणार आहे, ध्यानात्मक नाही. आणि जसं तुमचं शरीर तसंच मन, इथं सांगितलं मी त्रिशक्तीनं हे शरीर कार्य करते. मनाची शक्ती जर तुमची दुबळी असेल तर शरीराची शक्ती तिथं काहीही करू शकत नाही, आणि मनाची शक्ती स्ट्रॉंग असेल तर शरीर काही नसू दे तुमचं तरी शरीर पूर्ण काही करू शकते, किती बी दुबळे असा तुम्ही. जर मनाची इच्छाशक्ती तुमची जर एकदम तीव्र असेल तर तुम्ही असाध्यातली गोष्ट साध्य करू शकता, आणि ते करायसाठी प्राणायाम आहे. कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम आहे. कल्पनाशक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण कल्पना करतो की बाबा असं व्हायला पाहिजे, किंवा हे मला साध्य करायचं आहे, असं एखादी परीक्षा मी म्हणजे क्रॅक करणार आहे, असं जर आपण ठरवतो, म्हणजे अशी कल्पना करतो आपण, तर ही कल्पनाशक्ती आपल्याला वाढते, आपल्यात आत्मविश्वास येतो तेवढा की मी ही करू शकतो. असा जो आत्मविश्वास आपल्यात नसतो, आपण दुसऱ्याकडे बघतो त्याला ते शक्य आहे पण मला नाही असं म्हणतो, म्हणजे हा जो न्यूनगंड आहे आपल्यातला तो नाहीसा होतो प्राणायामानं. प्राणायामानं काय होतं तर म्हणजे इतक्या सगळ्या क्रिया होतात बघा प्राणायाम. आणि हे अनुभवाचं शास्त्र आहे, आपण सांगतो योगशास्त्र म्हणजे सांगायचं ऐकायचं नाही, तर हे प्रत्येक करून बघितल्यानंतर याचा तुम्हाला अनुभव येतो, मग ठरवायचं तुम्ही ते बरोबर आहे का चुकीचं आहे. आपण योगाबद्दल सूत्र सांगितलंय की योग म्हणजे काय तर चित्तवृत्तीचा निरोध. पहिला पूर्ण 2 तास आपण तेवढ्या 4 शब्दावर घेतले, चित्त म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, योग म्हणजे काय, आणि निरोध म्हणजे काय. तर त्या चित्तातल्या वृत्तीचा जो निरोध करायचा आहे, आपल्या मनात येणारे विचार जे कमी करायचे ते प्राणायामानं होतात. प्राणायाम केल्यानं आपण काय होतं तर मनात येणारे जे विचार आहेत, चित्तात येणारे विचार ते कमी कमी होत जातात. बघा तुम्ही, मन एकाग्र कधी होते ज्यावेळेस डोळे बंद करता तुम्ही आणि आपले श्वास मोजायला लागतात. दीर्घ श्वास भरून घेणं आणि दीर्घ श्वास सोडणं, एवढंच करायचं आहे आजपासून तुम्हाला प्राणायाम करायचं. म्हणजे काय, पुढचे प्राण शिकेपर्यंत फक्त तुम्हाला काय करायचंय, डोळे बंद करून बसायचंय आणि श्वास घेत असताना अंक मोजायचे, 1 2 3 4 5 6. आपण किती जेवढा श्वास घेतो त्याच्या दुप्पट श्वास सोडायला शिकायचं. आपण 5 महिनेपर्यंत घेऊ किंवा 10 महिनेपर्यंत घेऊ, जेवढा श्वास घेतला त्याच्या दुप्पट श्वास आपल्याला सोडता आला पाहिजे, बस. प्राणायामाची प्राथमिक माहिती इथं झाली तुम्हाला, किंवा प्राणायामाच्या सुरुवात करायच्या अगोदरची जी क्रिया आहे ते तुम्ही अगोदर शिका पुढच्या क्लासपर्यंत. तिथून पुढे आपण परत एक एक प्राणायाम शिकूयात, किंवा आसन झाल्यानंतर शेवटच्या महिन्यात आपण प्राणायाम शिकूयात. तोपर्यंत प्राणायामाबद्दल तुम्हाला शिकवलं जाणार नाही, फक्त प्राणायामाबद्दल माहिती हवी तुम्हाला, आणि प्राणायामापासून काय काय आपल्याला म्हणजे फायदे होतात ते माहिती होणं गरजेचं आहे. आपली जी भावना असतात, म्हणजे आपण बऱ्याच वेळा भावुक होतो बघा, एखादं ऍक्सिडेंट बघितला किंवा एखाद्याचं दुःख बघितलं, एखाद्याचा आनंद जास्त बघितला तर आपल्या डोळ्यात आनंद अश्रू येतात. तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण मिळतं, म्हणजे आपली जी भावुकता आहे. आपण बऱ्याच वेळा एखाद्याबद्दलच कुठलीही आपली भावना व्यक्त करीत असताना ती आपल्या चेहऱ्यावर उत्पन्न होते, त्याला आपण रोखू शकत नाही. आपण मनानं जरी ठरवलं एखाद्याबद्दल बोलायचं नाही तर आपल्या चेहऱ्यावरच्या भावना आपण थांबवू शकत नाही, आणि त्या चेहऱ्यावरच्या भावना आपल्याला आवरण्याची जी शक्ती आहे ती प्राणायामाने येते. म्हणजे आपल्या भावुकपणावर नियंत्रण मिळवता येतं प्राणायामाने. आपल्या विचारात बदल होतो. आपण जे विचार निगेटिव्ह विचार येतात ते निगेटिव्ह विचार आपल्याला कमी 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 व्हायला जातात. निगेटिव्ह विचार एकही मनात राहत नाही. जर तुमचा चांगला रोज अर्धा तास प्राणायाम होत असेल तर निगेटिव्ह विचारच तुमच्या मनात येणार नाही. प्रत्येक गोष्टीत तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता. म्हणजे थोडक्यात बाबा एक ग्लास पाणी, अर्धा ग्लास पाणी दिले तुम्हाला, तर तिथं निगेटिव्ह विचार म्हणजे काय, की बाबा अर्धा ग्लास रिकामा आहे, उत्तर बरोबर आहे, आणि अर्धा ग्लास भरलेला आहे, उत्तर बरोबर आहे. पण अर्धा ग्लास भरलेला आहे म्हणणाऱ्याकडे पॉझिटिव्हिटी असते आणि अर्धा रिकामा आहे म्हणणाऱ्याकडे निगेटिव्हिटी असते. म्हणजे निगेटिव्ह माणसाकडनं कुठलं कार्य होत नाही, त्याची इच्छाशक्ती दुबळी असते, त्याला भय असतं किंवा त्याला वाटतं की बाबा आपल्या हातनं हे होणार नाही. आणि पॉझिटिव्ह माणसाकडे कसं असतं, म्हणजे त्याची बघण्याची जी कल्पकता आहे, बघण्याची जी दृष्टी आहे त्यात बदल होतो प्राणायाम करण्याने. प्राणायाम करण्याने काय होतं तर प्राणायाम करण्याने त्याची दृष्टी बदलते. आपले सगळे इंद्रिय कार्यक्षम होतात, म्हणजे आतले आणि बाहेरचे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि शरीराच्या आत असणारे सर्व इंद्रिय मग सांगितलेले, ह्या सगळ्या इंद्रियाचं कार्य सुधारतं, किंवा जसं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कार्य होतं. जिथं जिथं बिघाड झालेला आहे ते सर्व भरून निघतात. त्यामुळे इथून पुढं शारीरिक व्यायाम कमी करायचे, पण प्राणायामाला भरपूर वेळ द्यायचा.
प्राणायाम करणं म्हणजे तुम्ही योग शिक्षकाकडे च्या मार्गाने उचललेलं पहिलं पाऊल असेल. आणि जसं प्राणायाम तुम्ही करायला लागचाल तसं तुमच्यातले बदल तुम्हाला जाणवायला लागतील किंवा प्राणायामाचे फायदे तुम्हाला दिसायला लागतील. इथून पुढे प्राणायाम करायच्या अगोदर किंवा शिकायच्या अगोदर मी काय सांगितलंय, शांत बसायचं, डोळे मिटायचे आणि आपल्या श्वासावर आपलं नियंत्रण आणायचं. आपण घेणारे श्वास मोजायचे. जेवढ्या मनेपर्यंत आपण मोजलाय त्याच्या दुप्पट मनेपर्यंत आपल्याला सोडता आला पाहिजे. एवढंच करायचं आणि हीच क्रिया जी आहे ती 1 मिनिटात 1 श्वास होईल आपल्याला इथपर्यंत न्यायची आहे. तिथून पुढच्या स्टेप्स आहेत ते हळूहळू आपण बघूयात. तर प्राणायामासाठी त्यामुळे तुमची बुद्धी स्थिर होईल. तुमच्यात बराच बदल घडायला लागेल आणि आज जेवढं ऐकलंय त्यापैकी किमान बऱ्याच गोष्टी तुम्हाला ते करत असताना आठवायला लागतील किंवा तुम्ही स्वतः सांगायला लागचाल की प्राणायामामुळे माझ्यात काय फायदा झाला, काय बदल घडायला लागला. आणि प्राणायामाचं शेवटचं जे प्राणायाम आहे ते केवल कुंभक म्हणतात. म्हणजे एक स्टेज अशी येते की तुम्हाला कळत नाही तुम्ही श्वास घेताय का सोडताय आणि तेच म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त करणे. त्यावेळेस कसलाच विचार राहत नाही. तुम्हाला एखाद्यानं सत्कार करायला बोलवलं आणि चपलाचा जरी हार घातला तरी तुम्हाला तिथं त्याचं किंचितही काय वाटणार नाही. तुमचं कोणी कौतुक केलं काय किंवा तुम्हाला कोणी नावं ठेवली काय, त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सेम कधी वाटतील, द्वंद्व सहन करण्याची शक्ती कधी येईल तुमच्यात, तर तुम्ही प्राणायाम करायला लागचाल त्यावेळेस. असं हे प्राणायामाचं महत्व प्राणायामाच्या बाबतीत मला म्हणजे जेवढी माहिती होती तेवढी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. प्राणायाम कोणते आहेत, किती आहेत, कसे आहेत ते आपण पुढे ज्या वेळेस आपल्या अभ्यासक्रमात सिलेबसमध्ये येणार आहे त्यावेळेस आपण बघणार आहोत. तर प्राणायामाबद्दल जर कुणाला अजून काही नवीन माहिती असेल किंवा जर प्राणायामाबद्दल कुणाची काही शंका असेल, आपण शिकवलेल्यापेक्षा जास्त कुणाला प्राणायामाबद्दल काय माहिती घ्यायची असेल, तसा एखादा प्रश्न असेल तर राहिलेल्या 10 मिनिटात तुम्ही ते प्रश्न घेऊ शकता. आपण त्या प्रश्नाचं निरसन करू. आता जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच सांगितलंय आपण, त्याच्या पुढे नाही. आणि प्राथमिक माहिती जर तुम्हाला असेल तर पुढचं सांगण्यात अर्थ आहे किंवा प्राणायाम शिकवण्यात अर्थ आहे. प्राणायामाने काय होतं, प्राणायाम कसा करायचा, प्राणायाम आपल्या योगशास्त्रात, योगाभ्यासात किती महत्वाचा आहे, एवढ्यावर फक्त आज आपण चर्चा केलेली आहे. एकही प्राणायाम आपण शिकलेलो नाही. प्राणायामाच्या पूर्वस्थिती म्हणजे आपल्या श्वासावरचं जे नियंत्रण करायचं त्याला आपण दीर्घ श्वसन म्हणतो. श्वास घ्यायचा पूरक, त्याच्या दुप्पट आपल्याला श्वास सोडायचा म्हणजे रेचक करायचा. इथपर्यंत आपण शिकलो. पूरक, रेचक, अंतरकुंभक, बाह्यकुंभक, प्राणायाम, प्राणायामाचा अर्थ काय, प्राणायामाचं सूत्र, एवढं आपलं आज शिकून झालेलं आहे. आता प्राणायाम कसे करायचे, कोणते आहेत, किती आहेत, त्याचं टायमिंग काय आहे ते नंतरच्या क्लासला होईल, ज्यावेळेस सिलेबस मध्ये तुम्हाला येईल त्यावेळेस. तोपर्यंत आता फक्त अष्टांग योगामधील प्राणायाम एक शब्द आणि त्याबद्दलची असणारी तुम्हाला माहिती एवढं आज आपण सांगितलेलं आहे. याच्यापेक्षा एक्स्ट्रा कुणाला काय प्राणायामाबद्दल जर माहिती पाहिजे असेल किंवा काय भ्रम असतील किंवा काय शंका असतील तर त्या शंका तुम्ही राहिलेल्या 5 ते 10 मिनिटात विचारू शकता. ठीक आहे. प्राणायामाबद्दल कुणाला काय शंका विचारायची नाही? ते समजलंय सर बरं का. हा, फक्त प्राणायाम कसे करायचे ते सांगितलेलं नाही तुम्हाला. प्राणायाम म्हणजे काय हा पुढेच सांगितलं. प्राणायामाचे लाभ होतात, प्राणायामाने काय काय होत एवढीच बी माहिती तेवढं तुम्हाला दिली आहे. पण जर तुम्हाला प्राणायामाबद्दल काय मनात शंका असतील, ऐकलंय काय झालंय, आता आपल्या क्लासमध्ये कसं आहे बरेच नवीन आहेत, त्यात काय तज्ञ पण आहेत, काय प्राणायाम करणारे पण आहेत. त्यामुळे प्राणायामाबद्दल जर पुढची काही शंका असेल तुमच्या मनात तर त्याचं निरसन झालं पाहिजे. ती शंका मनात राहू नयेतच. अशा अनुषंगाने आपण क्लास झाल्यानंतर 5-10 मिनिट प्रश्न घेतो एका. तसा कुणाचा काही प्रश्न अशा संबंधी विचार नसेल तर आपण कुणाचा प्रश्न नाही समजून आजचा क्लास स्टॉप करूया. फक्त आजपासून प्राणायामाच्या बाबतीत जी पूर्वस्थिती आहे ती तुम्ही रोज करत चला. म्हणजे पूरक, त्याच्या दुप्पट रेचक, बस एवढीच क्रिया करायची. 2 मिनिटं करा, 5 मिनिटं करा, 3 मिनिटं करा. प्राणायाम शिकायच्या अगोदर ही क्रिया तुम्हाला येणं महत्वाचं आहे. आणि हे किती झालं पाहिजे, 30 सेकंद तुम्ही घेतला पाहिजे.
आणि 60 सेकंदापर्यंत सोडता आलं पाहिजे. लास्ट स्टेज आहे. ह्या स्टेज पर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. बघा तुम्ही कुठवर पोहोचू शकताय. 10-20 करा, 20-40 करा, 30-60 करा. असं 30-60 ही शेवट स्टेज झाली प्राणायामाची. इथपर्यंत तुम्हाला जायचंय. त्या अनुषंगाने तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. प्राणायाम शिकवत असताना ही जर प्रॅक्टिस तुम्ही पहिली केलेली असेल तर निश्चित तुम्हाला प्राणायाम पुढचा चांगला करता येईल. हा, कुणाला विचारायचंय काय? हँड रेज केलाय? कुंभक करायचं नाही का? नाही 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 काय आता करायचं म्हणताय सर? नाही 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 तुम्ही काहीही करायचंय. तुम्हाला फक्त दीर्घ श्वास सोडायचा आहे. जेवढा तुम्ही घेताय त्याच्या दुप्पट सोडायचा आहे. एवढंच क्रिया तुम्हाला शिकायची अगोदर. बाकीचं परत प्राणायाम शिकवताना आपण शिकवणार आहे. फक्त ही क्रिया कुठवर न्यायची आहे नीट ऐकून घ्या. 1 ते 10 मनेपर्यंत जर आपण श्वास घेतला तर 1 ते 20 मनेपर्यंत आपल्याला सोडता आला पाहिजे. समजा 1 ते 20 मनेपर्यंत तुम्ही श्वास घेतला तर 1 ते 40 मनेपर्यंत सोडता आला पाहिजे. 1 ते 30 मनेपर्यंत घेतला तर 1 ते 60 मनेपर्यंत घेतला पाहिजे. ही शेवट स्टेज झाली. मग तुम्ही 5 घ्या, 10 घ्या, 15 घ्या तुमच्या कॅपॅसिटीनुसार. पण शेवट स्टेज किती आहे ती सांगितली तुम्हाला. त्याच्या पुढे कुणालाही जाता येत नाही. किंवा जाता आलं तर मला सांगा, मी गेलो म्हणून असं एखाद्या. कारण का 60 सेकंद सोडणं म्हणजे 1 मिनिट श्वास सोडायचा आहे आणि अर्धा मिनिट घ्यायचा आहे. हे कुणाला शक्य नाही पहिल्या स्टेज मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही 5 पासून सुरुवात करा. 5 मनेपर्यंत 5 सेकंद श्वास घ्या, 10 सेकंद सोडा. ती स्टेज तुम्हाला आली. 6 सेकंद करा, 7 सेकंद करा, 10 सेकंद करा, 15, 20 असं 20 सेकंदापर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. शेवट स्टेज सांगितली तुम्हाला मी. 30 सेकंदापर्यंत माणूस श्वास घेऊ शकतो आणि 60 सेकंदापर्यंत सोडू शकतो कुठलाही नॉर्मल माणूस. आणि त्या स्टेजला जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे रोज केला पाहिजे हा प्राणायाम. फक्त प्राणायाम करायच्या अगोदर मी काय सांगितलं, जर दूध आणि तूप घेत असाल तुम्ही तर ह्या प्राणायामाने तुमचा एवढा फरक पडणार आहे की असणारे नाडीच्या संदर्भात सगळं 100% तुमच्या 72,000 नाड्या शुद्ध होणार आहेत. म्हणजे तुमच्या शरीरात कुठलाही प्रकारचा रोग राहणार नाही. सर आता दूध आणि तूप किती प्रमाणात घ्यायचं, कसं काय? 1 ग्लास दूध असेल तर किमान 1 ग्लास दूध असेल तर त्यात 2 ते 3 चमचे तूप टाका. 1 कप असेल दूध तर त्यात 1 चमचाभर टाका. त्याचं प्रमाण वाढलं तरी काही फरक पडत नाही. नुसतं तूप जरी घेतलं तरी चालतंय प्राणायाम करायच्या अगोदर. पण दूध आणि तूप आपण काय म्हणतो तर ते तेवढं मिळत नाही आपल्याकडे. शुद्ध दूध नसतं किंवा गाईचंच नसतं, ते गावरान गाईचंच नसतं. त्याचे फॅट वेगळे असतात किंवा त्याच्यापासून हे होतं, म्हणून ते तुपाचं प्रमाण सांगतो आपण. आणि ह्याच्यामुळे काय होतं, जे नाड्याने मल जो साचलेला असतो तेच कारण आहे तुम्हाला कुठलाही रोग होण्याचं. कारण का मल साचला म्हणजे तिथं मृत पेशी तयार व्हायला. शरीरात मृत पेशीचा साठा किंवा संचय होत चालला म्हणजे तुम्ही आजारी पडू लागलात किंवा काही ना काही तुमच्या शरीरात बिघाड व्हायला लागली. आणि प्राणायाम आले तुम्हाला की बस बाकीचं काहीच करू वाटणार नाही तुम्हाला. इतकी तुमच्यात बदल होईल. 1 महिन्याच्या आत तुम्ही जेवढे लोक आहात ना त्यांना प्रत्येकाला तुम्हाला तुमच्या घरचे बाहेरचे मित्र सगळे म्हणतील किंवा तू इतकं कसं काय 100% बदलला ज्यावेळेस तुम्ही प्राणायाम करायला लागता त्यावेळेस. इतकं महत्व आहे प्राणायामाबद्दल. आणि ते सर्व 8 प्राणायाम आपण शास्त्रोक्त पद्धतीने समोर बसवून शिकवणार आहे प्रत्येकाला. तर ठीक आहे, प्राणायामाच्या संदर्भात काय प्रश्न असेल तर विचारा. आता जेवढं सांगितल्यापैकी म्हणजे जेवढं तुम्हाला समजलं असेल ठीक आहे. नसेल तर परत 1-2-4 दिवस झाल्यानंतर आपला क्लास रेकॉर्ड होऊन पडतो. लगेच दुसऱ्या दिवशी पडत नाही. पण जर काय राहिलं असेल तर परत क्लास बघा, काही टिपून घ्या, नोट्स करा, त्या गोष्टी पाठ करा, मनावर त्या बिंबवा आणि त्या पद्धतीने तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा की आपल्याला 30 सेकंदापर्यंत श्वास घेता आला पाहिजे आणि 60 सेकंदापर्यंत सोडता आला पाहिजे. ह्याची प्रॅक्टिस करायसाठी किमान 1 वर्ष लागतं. 1 ते 2 दिवसात होत नाही. 30-40 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. 10-20 महिन्यापर्यंत श्वास घेऊ शकता. पण त्याच्या पुढचा 1 सेकंद वाढवणं म्हणजे तुमच्यासाठी ते फक्त सरावानच होऊ शकतं. पण तसा सराव रोज करायला चालू करा तर तुम्हाला ते त्याच्याबद्दलची माहिती कळत जाणार. तर आणखीन काय प्रश्न आहे? सर आता पूरक रेचक करताना पद्मासनामध्ये बसावाचं काही कंडिशन आहे का, किंवा आपण खुर्चीत बसून करू शकतो का? हो हो चालते, कुठेही करू शकता प्राणायाम तुम्ही. पण पद्मासनात बसलं तर तुमची एकाग्रता जास्त वाढेल. आणखी
पद्मासन हे सर्वोत्कृष्ट आसन सांगितलेलं आहे प्राणायामासाठी. पद्मासन किंवा सुखासन, वज्रासन, भद्रासन, स्वस्तिकासन या सगळ्या ध्यानात्मक आसनापैकी कोणत्याही आसनात तुम्ही बसू शकता. ठीक आहे.